विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश धर्माधिकारी, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज, HSC व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी 11वी. आपला विषय आहे पेपर 2 बेसिक इलेक्ट्रॉनिक्स आणि त्याच्यामधलं पॉईंट घेतलेला आहे आपण सेमीकंडक्टर्स. आज आपण सेमीकंडक्टरची माहिती घेणार आहोत. सेमीकंडक्टरचा वापर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. जे काही तुम्हाला उपकरणं दिसत आहेत ती सर्व सेमीकंडक्टर मटेरियलचा वापर करून तयार केलेली उपकरणं आहेत. उदाहरणार्थ डायोड, ट्रान्झिस्टर, ICs. तुमचा जो कॉम्प्युटर आहे त्या कॉम्प्युटरमध्ये जे सेमीकंडक्टर्स कॉम्पोनंट्स वापरलेले आहेत ते सर्वच्या सर्व सेमीकंडक्टर कॉम्पोनंट्स कसे तयार होतात किंवा त्या सेमीकंडक्टर कॉम्पोनंटचा कसा वापर करतात किंवा तो कॉम्पोनंट कसा तयार होतो, तो सेमीकंडक्टरचा काय उपयोग आहे ते आपण आज पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा कंडक्टर म्हणजे काय पाहू. म्हणजे इलेक्ट्रिक करंट जो वाहतो, त्या इलेक्ट्रिक करंट जो मेटलमधून वाहतो त्यावरून मेटलचे 3 प्रकार पडलेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे जे कंडक्टिव्हिटीवरून 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार आहे कंडक्टर, जे त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, वाहक म्हणतो. दुसरा प्रकार आहे सेमीकंडक्टर, त्याला आपण काय म्हणतो, अर्धवाहक म्हणतो. तिसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतो, इन्सुलेटर, म्हणजे त्याला काय म्हणतो, अवाहक. म्हणजे कंडक्टिव्हिटीवरून मेटलचे 3 प्रकार पडले. मेटल टाइप्स. एक वाहक म्हणजे त्याचं करंट वाहतो त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर म्हणतो. त्याच्यामधून करंट वाहत नाही त्याला अवाहक म्हणतो. आपण इन्सुलेटर म्हणतो किंवा इंग्रजीमध्ये इन्सुलेटर म्हणतो, मराठीमध्ये अवाहक म्हणतो. आणि ज्या मेटलमधून काही ठराविक कंडिशननंतर काय होतं, प्रवाह वाहतो, म्हणजे त्याला थर्मल एनर्जी मिळाल्यानंतर त्याच्यामधून प्रवाह वाहतो, त्याला आपण काय म्हणतो, अर्धवाहक. म्हणजे ठराविक कंडिशनमध्ये तो प्रवाह वाहतो, ठराविक कंडिशनमध्ये प्रवाह वाहत नाही. भौतिक परिस्थिती बदलली की त्याच्यामधून काय होतं, करंट वाहतो. भौतिक परिस्थिती पुन्हा नॉर्मल झाली की पुन्हा प्रवाह त्याच्यातून वाहत नाही. जो स्टेबल मेटल आहे त्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये एखादा ॲटम स्टेबल आहे, त्या कशावरून ओळखायचं, तर त्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये काय असले पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन असले पाहिजे. एक 2 3 4 5 6 7 8 त्याच्यामध्ये किती असले पाहिजेत, 8 इलेक्ट्रॉन असतील. 8 इलेक्ट्रॉन जर का त्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये असतील, बाहेरच्या कक्षेमध्ये जर का असतील, तर तो ॲटम इलेक्ट्रॉन देत नाही आणि घेत नाही. म्हणजे एखाद्या दुसऱ्या मेटलशी संयोग होऊन तो इलेक्ट्रॉन देतही नाही, घेतही नाही. म्हणजे एखादा ॲटम स्थिर होण्यासाठी आपल्याला त्या ॲटमच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती अणूंची संख्या असली पाहिजे, इलेक्ट्रॉनची संख्या असली पाहिजे, 8 इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. 8 इलेक्ट्रॉन जर का असतील तर तो ॲटम स्थिर आहे असं म्हणतो. आणि सेमीकंडक्टरमध्ये बाहेरच्या ऑर्बिटमध्ये त्याच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन येतील अशी रचना असते. त्याच्यामुळं तो ॲटम स्थिर असतो आणि तो ॲटम स्थिर असल्यामुळे त्याच्यामधून प्रवाह वाहत नाही. ठराविक टेम्परेचर मिळाल्यानंतर, रूम टेम्परेचर किंवा त्यापेक्षा जास्त टेम्परेचर जर का मिळालं तर त्याच्यातला 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. आता सेमीकंडक्टरची आपण माहिती घेऊया. आता कंडक्टर तुम्हाला माहिती आहे आणि अवाहक तुम्हाला माहिती आहे. आज आपण काय पाहणार, सेमीकंडक्टर पाहणार. आता सेमीकंडक्टरबद्दल आपण माहिती घेऊया. सेमीकंडक्टरचे पण 2 प्रकार पडतात. सेमीकंडक्टरमध्ये इंटेन्सिक सेमीकंडक्टर, सेमीकंडक्टरमध्ये 2 प्रकार पडतात. एक इंटेन्सिक सेमीकंडक्टर आणि दुसरा प्रकार आहे एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर जो आहे तो एक प्युअर असतो, म्हणजे शुद्ध असतो.
शुद्ध स्वरूपात असतो आणि हा इम्प्युअर असतो, म्हणजे अशुद्ध स्वरूपात असतो. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर जे आहेत ते शुद्ध स्वरूपात असतात. एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर आहेत ते अशुद्ध स्वरूपात असतात. म्हणजे त्याच्यामध्ये एखादा दुसऱ्या मेटलचे काही अणू त्याच्यामध्ये मिसळले की तो काय होतं, शुद्ध राहत नाही सेमीकंडक्टर, आणि त्यामुळे त्याला म्हणतो अशुद्ध म्हणतो. म्हणजे दोन्ही काय असतात, मेटल्स असतात. आता यामध्ये इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरचा कंडक्टिव्हिटी फार कमी असते. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी काय असते, फार कमी असते. आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची अशुद्ध धातू, दुसरा धातू त्याच्यामध्ये मिसळल्यामुळं, मेटल मिसळल्यामुळं त्याची कंडक्टिव्हिटी काय होते, वाढते. त्याच्यावरून त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे पी टाईप सेमीकंडक्टर, आणि दुसरा प्रकार आहे एन टाईप सेमीकंडक्टर. म्हणजे सेमीकंडक्टरचे दोन प्रकार पडले. एक शुद्ध सेमीकंडक्टरला म्हणतो इंट्रिन्सिक सेमीकंडक्टर, अशुद्ध आहे याला म्हणतो की एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टर. इंट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी फार कमी असते आणि एक्सट्रिन्सिक सेमीकंडक्टरची कंडक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. आणि याचे दोन प्रकार पडतात, पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर. पी टाईप सेमीकंडक्टर आणि एन टाईप सेमीकंडक्टर या दोन सेमीकंडक्टरचा वापर करून इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स तयार केले जातात. डायोड, ट्रान्झिस्टर, डायोड, ट्रॅक, SCR जे काही इलेक्ट्रॉनिक सेमीकंडक्टर कॉम्पोनंट आहेत ते सर्वचे सर्व या पी टाईप किंवा एन टाईप मटेरियलचा वापर करून काय केलेलं असतात, तयार केलेलं असतात. आपण आता या सेमीकंडक्टर हा कसा तयार केला जातो ते आता आज आपण पाहणार आहोत. आपण पहिल्यांदा अणूची रचना तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत पाहिलेली आहे. ॲटमची रचना कशी असते ते तुम्ही पाहिलेलं आहे. आता कंडक्टर तुम्हाला माहीत आहेत, गोल्ड आहे, सिल्वर आहे, ॲल्युमिनियम आहे, आयर्न आहे, कॉपर आहे. तर हे कंडक्टर आहे, त्याचे काय असतात, बाहेरच्या ऑर्बिटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणजे 8पेक्षा जास्त किंवा 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतात. आणि त्याच्यामुळं बाहेरच्या ऑर्बिटमध्ये काय होतं, फ्री इलेक्ट्रॉन्स तयार होतात. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन फ्री असल्यामुळं करंट वाढण्यास काय होते, मदत होते, ते कंडक्टर बनतात. पण सेमीकंडक्टरमध्ये बाहेरच्या ऑर्बिटमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स नसतात, त्यामुळे तो कंडक्ट होत नाही. ठराविक टेम्परेचर किंवा ठराविक फिजिकल कंडिशन किंवा भौतिक परिस्थितीनंतर तो काय होतं, कंडक्टर बनतो. तो आता सिलिकॉन आणि जर्मेनियम हे दोन काय आहेत, सेमीकंडक्टर आहेत. हे दोन काय आहेत, सेमीकंडक्टर. त्या दोन सेमीकंडक्टरची आपण जरा थोडी माहिती घेऊ, त्याची ॲटमची रचना कशी असते ते पाहू. सिलिकॉन सेमीकंडक्टर जो आहे त्याच्या अणूंची संख्या आहे, ॲटॉमिक नंबर त्याचा आपण काय म्हणतो, ॲटॉमिक नंबर. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 14 आहे. आणि जर्मेनियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे, 12 आहे. तर आपण सिलिकॉनच्या ॲटमची थोडीशी रचना पाहू. तुम्ही आत्तापर्यंत 10वीपर्यंत अभ्यास केलेलाच आहे. तर अणू असतो, त्याच्या आतमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. त्याच्यामध्ये प्रोटॉन जेवढे असतात तेवढेच इलेक्ट्रॉन बाहेरच्या ऑर्बिटमध्ये असतात. त्याच्यामध्ये सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर आहे 14. 14 म्हणजे प्रोटॉन याच्यामध्ये 14 आहे, तर बाहेर ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 14 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या ऑर्बिटमध्ये किती आहेत, 2 आहेत. ऑर्बिटमधील इलेक्ट्रॉन्स काढण्याचं सूत्र तुम्हाला माहीत आहे, 2n. n म्हणजे काय, ऑर्बिट नंबर म्हणजे 2 आहे. पहिला ऑर्बिट असेल तर 2 गुणिले 1, 1चा वर्ग, 2चा 1चा वर्ग केला तर काय मिळालं, 1 मिळालं. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये किती आले, 2 आले. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये काय आहे, 2n² म्हणजे 2 × 2चा वर्ग म्हणजे 2 गुणिले 4 म्हणजे किती आले, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आले. असं जर का आपण काढत गेलो, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 2^² म्हणजे 2 × 3, 3चा वर्ग 9, 2 गुणिले 9 बरोबर काय झालं, 2 × 9 18 आले. तिसऱ्या ऑर्बिटमध्ये किती आले, 18 आले. अशी अणूंची संख्या वाढत जाते, परंतु ॲटम स्थिर आहे. आपण केव्हा म्हणतो, तर त्याच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन असतील आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये जर का 8 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम काय, आपण असं स्थिर आहे असं म्हणतो. परंतु सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14 आहे. सिलिकॉनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14 आहे. त्याच्या पहिल्या ऑर्बिटमध्ये किती, 2 गेले इलेक्ट्रॉन. पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. त्या पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 8 आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 इलेक्ट्रॉन आहेत. आणि 8 आणि 2 10 झाले. राहिले किती, 4 राहिले. शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहेत, 4. कारण याचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 14. याच्यामध्ये प्रोटॉन 14 आहेत आणि इलेक्ट्रॉन किती आहेत, 14 आहेत. म्हणजे
पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आणि दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 गेले, म्हणजे 10 गेले, राहिले किती 4 राहिले. म्हणजे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन गेले 4 इलेक्ट्रॉन गेले. आता हे झालं 4 इलेक्ट्रॉन. जर्मेनियमचं काय आहे ते 32 आहेत. जर्मेनियममध्ये किती आहेत 32 आहेत. आपण ॲटॉमिक कुठल्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असले पाहिजे त्याच्यावर आपण जर का काढलं, या सूत्राचा वापर केला तर आपल्याला काय मिळतं आहे 2, 8, 18 आणि 4 हे झाले बघा. 2 आणि 8 2 काय झाले 10 झाले. 10 आणि 8 28 झाले. 28 अधिक 4 किती झाले 32 झाले. म्हणजे किती जर्मेनियममध्ये आहेत 32 आहेत. म्हणजे पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 आहेत, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 आहेत, तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 18 आहेत आणि शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय आहेत त्याचे पण 4 इलेक्ट्रॉन. म्हणजे दोन्हीच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत याचे पण 4 आहेत आणि याचे पण 4 आहेत. शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहेत 4 आहेत. आपण एक सिलिकॉनचं उदाहरण घेऊ. आपण शेवटच्या ऑर्बिटचा आपण विचार करणार आहोत. शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहेत 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्याचा विचार करून आपण याचे ॲटॉमिक स्ट्रक्चर काढलं, तर जर का आपण काढला तर काय होतं ते पाहूया. कशी रचना आहे ते पाहूया. यामध्ये सिलिकॉनचा हा एक ॲटम आहे. ह्या सिलिकॉनचे काय ॲटम आहे कळलं. 1 2 3 4 5 6 7 असे वेगवेगळे. त्यातलं सेंटरचा आपण जर का सिलिकॉनचा कण गृहीत धरला आपण, तर याच्यामध्ये हे ऑर्बिट कंप्लीट होतं. हे जे ऑर्बिट आहे हे एक शेवटचा ऑर्बिट असं आपण मानतो. हे एक ऑर्बिट. तसंच हे ऑर्बिट आहे, हे ऑर्बिट आहे, तसं हे एक ऑर्बिट आहे. शेवटचा ऑर्बिट आपण काढण्यासाठी रेशनचा वापर केलेला आहे. म्हणजे प्रत्येक सिलिकॉन ॲटममध्ये शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 2 3 4. नंतर याच्यामध्ये पण किती आहेत 1 2 3 4. याच्यामध्ये 1 2 3 4. प्रत्येक सिलिकॉनच्या क्रिस्टलमध्ये ॲटममध्ये काय आहेत शेवटच्या ऑर्बिटमध्ये 4 आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे आता या सिलिकॉनच्या ॲटममध्ये जर काही एक ॲटम वेगळं झालं तर किती झाले हे त्याचे स्वतःचे 4 झाले आणि हे दुसरे 4 1 2 3 आणि 4 शेजारच्या ॲटमचे त्याने काय घेतले 4 घेतले आणि त्याचे ऑर्बिट काय झालं 1 झालं. म्हणजे एक शेवटच्या ऑर्बिटमध्ये काय झाले 4 आले, या ऑर्बिटमध्ये 4 आले, या ऑर्बिटमध्ये 4 आले, या ऑर्बिटमध्ये 4 आले. असं प्रत्येक ऑर्बिटमध्ये काय आले 4 इलेक्ट्रॉन वाढले त्याच्यामध्ये. म्हणजे पहिले 4 आणि दुसऱ्या शेजारच्या ॲटमचे 4 असे किती झाले एकूण 8 झाले. म्हणजे आउटर ऑर्बिटमध्ये किती झाले 8 इलेक्ट्रॉन. आउटर ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन झालं. त्यामुळे तो ॲटम काय झाला स्टेबल झाला. आणि हा सिलिकॉनमध्ये जर का आपण करंट दिला तर त्याच्यामधून करंट वाहण्यासाठी इलेक्ट्रॉन्स फ्री होत नाही. कुठल्याही बॉन्डमधला इलेक्ट्रॉन बाहेर किंवा लूज होत नाही. मग हे केव्हा घडतं जेव्हा रूम टेम्परेचरपेक्षा जास्त किंवा रूम टेम्परेचरपेक्षा थोडंसं वोल्टेज जास्त टेम्परेचर जास्त होतं त्यावेळेस काय होतं ऑर्बिटमधून इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. आणि हा इलेक्ट्रॉन समजा जर का बाहेर पडला तर हा कंडक्टिंग बँडमध्ये जातो, कंडक्शन बँडमध्ये जातो, कंडक्शन बँडमध्ये जातो आणि याची जागा काय होते रिकामी होते. त्याला आपण काय म्हणतो होल्स म्हणतो. त्याला आपण काय म्हणणार होल्स म्हणतो. इथं पोकळी तयार होते. एक इलेक्ट्रॉन ऑर्बिटमधून बाहेर जातो आणि ह्याला आपण काय म्हणतो फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो. या इलेक्ट्रॉनला आपण काय म्हणणार आहे फ्री इलेक्ट्रॉन. त्याला काय म्हणतो आपण हा फ्री इलेक्ट्रॉन झाला. आणि हाच इथं जी रिकामी जागा झाली आहे त्याला आपण काय म्हणतो होल म्हणतो. स्पेस एक तयार झाला. काय झाला स्पेस तयार झाला. हा जो स्पेस तयार झाला आहे तर ह्या प्रवाह कशामुळे वाहतो इलेक्ट्रॉन्स आणि होल्स या दोन्हीमुळे प्रवाह वाहतो. होल्स काय करतो चार्ज कॅरी करतो. कुठला पॉझिटिव्ह चार्ज करतो आणि इलेक्ट्रॉन कुठला चार्ज कॅरी करतो निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो. इलेक्ट्रॉन्स प्रोटॉनमध्ये काय असतं पॉझिटिव्ह असतो आणि इलेक्ट्रॉनमध्ये निगेटिव्ह चार्ज असतो. हे तुम्हाला माहीत आहे. आपण फ्री इलेक्ट्रॉन जो आहे त्याला काय म्हटलं आपल्याला निगेटिव्ह चार्ज म्हटलं. आणि इथं रिकामी जागा झालेली आहे, पोकळी तयार झालेली आहे, एक इलेक्ट्रॉनचा स्पेस तयार झालेला आहे. हा स्पेस तयार झाल्यामुळे काय तो होल म्हणतो आपण त्याला. ते होल चार्ज कुठला असं पॉझिटिव्ह असतो कारण की एक निगेटिव्ह निघून गेलेला आहे. त्यामुळे इथे काय झालं पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. हा पॉझिटिव्ह चार्ज काय करतो शेजारच्या ॲटमचा काय करतो एक इलेक्ट्रॉन घेतो. शेजारच्या ॲटमचा एक इलेक्ट्रॉन घेतो आणि पोकळी करून काढतो. पुन्हा या ठिकाणी काय होतं होल्स तयार होतो. आणि अशा पद्धतीनं काय होतं त्याच्यामध्ये करंट व्हायला सुरुवात होते. किंवा
शुद्ध सेमीकंडक्टरमध्ये रूम टेम्परेचरला करंट वाहत नाही. त्याला थोडीशी एनर्जी मिळाली की काय होतं, थोडक्यात टेम्परेचर मिळाले की त्याच्यामध्ये शेवटच्या ऑर्बिटमधला एक इलेक्ट्रॉन कंडक्शन बँडमध्ये जातो, म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन होतो. आणि फ्री इलेक्ट्रॉन झाल्यामुळे त्यामधून काय होतं, प्रवाह व्हायला सुरुवात होते. हे झालं सेमीकंडक्टरचं, म्हणजे प्युअर सेमीकंडक्टरची आपण माहिती घेतली. म्हणजे प्युअर सेमीकंडक्टरमध्ये करंट कसा वाहतो ते आपण पाहिलं. आता म्हणजे हे अशी जागा बदलत जाते. पुन्हा हा काय करतो, दुसऱ्या ॲटमचं काय घेतो, इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे हा भरून काढतो, येतो, पुन्हा तयार होतो. फ्री इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह चार्जकडे जातो आणि इकडं होल्स तयार होतो. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, म्हणजे तुम्हाला माहीत आहे की पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे प्रवाह हा पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे होतो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे प्रवाह होतो. परंतु प्रत्यक्षात काय होत असतं, हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स काय होत असतात, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे ओढले जातात आणि इथे जी रिकामी जागा आहे ती भरून काढली जाते. परंतु या ठिकाणी काय होतं, होल्स तयार होतात, पॉझिटिव्ह चार्ज इकडे जातं. म्हणून काय म्हटलं, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे प्रवाह वाहतो असं म्हटलं. म्हणजे प्रवाह काय होतो, पॉझिटिव्हकडून निगेटिव्हकडे वाहतो आणि इलेक्ट्रॉन्स काय होतात, निगेटिव्हकडून पॉझिटिव्हकडे जातात. हे तुम्हाला कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे इलेक्ट्रिकलमध्ये, किंवा आपण फिजिक्समध्ये शिकलेलं आहे, आत्तापर्यंत 10वीमध्ये शिकलेलं आहे, 10वीपर्यंत. आता हे आपण पाहिलं ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं की सिलिकॉनचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं आहे. तसंच जर्मेनियमचं आहे. याच्या जे जर्मेनियममध्ये पण काय आहे, 4 इलेक्ट्रॉन्स त्याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये आहेत. तसं जर्मेनियममध्ये पण ह्याचं ॲटॉमिक स्ट्रक्चर आहे. आता सेमीकंडक्टरमध्ये प्रवाह कसा वाहतो ते तुम्हाला समजलं, परंतु तो ठराविक कंडिशनमध्ये किंवा ठराविक टेम्परेचरवर त्याच्यामधून वाहतो. आता आपल्याला ह्या प्युअर सेमीकंडक्टर आपल्याला काय करायचं आहे, एक्स्ट्रिन्सिक सेमीकंडक्टर तयार करायचं, म्हणजे अशुद्ध सेमीकंडक्टर तयार करून त्यामध्ये काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये धातू मिसळला जातो. म्हणजे आता सिलिकॉन आहे, उदाहरणार्थ सिलिकॉन घेतो. सिलिकॉन हे काय आहे, ट्रायव्हॅलंट आहे, टेट्राव्हॅलंट आहे. टेट्राव्हॅलंट आहे म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती आहेत, त्याच्या 4 आहेत. आणि त्याच्यामध्ये जर का तुम्ही ॲल्युमिनियम, ट्रायव्हॅलंट ॲटम जर का तुम्ही मिसळला, ॲल्युमिनियम, बोरॉन आणि गॅलियम, हे काय तिन्ही कुठले आहेत, ट्रायव्हॅलंट ॲटम. म्हणजे शेवटच्या कक्षेमध्ये त्यांच्या किती इलेक्ट्रॉन आहेत, 3 इलेक्ट्रॉन आहेत. शेवटच्या कक्षेमध्ये किती आहेत, 3 आहेत. याच्यामध्ये किती आहेत, 4 आहेत. 4 आणि 3 किती झाले, 7 इलेक्ट्रॉन झाले. 4 आणि 3 किती झाले, 7 इलेक्ट्रॉन झाले. आणि हे 7 इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲटम म्हणजे ते मिश्रण स्टेबल होईल का नाही होणार. ते स्टेबल होण्यासाठी कितीची आवश्यकता आहे, 8ची आवश्यकता आहे. कितीची आवश्यकता आहे, शेवटच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असणं आवश्यक आहे. म्हणजे हे टेट्राव्हॅलंट आणि ट्रायव्हॅलंट दोन्हीचं जर का मिश्रण केलं तर आपल्याला काय मिळतं, पी टाईप सेमीकंडक्टर मिळतो. आता पी टाईप सेमीकंडक्टर का म्हणतो आपण त्याला ते पाहूया. आता मी काय केलं तर सिलिकॉनमध्ये आणि सिलिकॉनमध्ये काय मिळालं, ॲल्युमिनियम, बोरॉन काहीतरी मिळालं किंवा जर्मेनियम मिळालं. तर काय होईल, एक ॲटम काय झालं, जर्मेनियमचं झालं, बाकीचे ॲटम सर्व काय सिलिकॉनचे. तर सिलिकॉन जर्मेनियमच्या ॲटममध्ये जर्मेनियम गॅलियम काय मिसळणार आहे, आपण गॅलियम मिसळणार आहे. गॅलियममध्ये काय, शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 3च इलेक्ट्रॉन आहेत. आणि याच्यामध्ये किती आहेत, 4 आहेत. प्रत्येकाचे किती आहेत, 4. म्हणजे सिलिकॉनची किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 4, 1 2 3 4. प्रत्येकाचे किती आहेत, 4 आहेत. आणि त्याच्यामध्ये गॅलियमचे किती आहेत, 3 आहेत. ॲल्युमिनियमचे किंवा बोरॉनचा ॲटम जर का आपण घेतला तर आउटर कक्षामध्ये किती आहेत, 3 आहेत. म्हणजे हे 4 आणि हे 3. म्हणजे या ठिकाणी एक जागा काय राहिली, रिकामी राहिली. त्याला आपण काय म्हणतो, पोकळी राहिली. एक इलेक्ट्रॉन्स नाही आहे त्या ठिकाणी. तो जर काही इलेक्ट्रॉन असता तर काय झालं असतं, स्टेबल झालं असतं ॲटॉमिक स्ट्रक्चर. परंतु एक इलेक्ट्रॉन नसल्यामुळं त्या ठिकाणी काय झाली, पोकळी झाली. त्याला आपण काय म्हणतो, होल्स म्हणतो. होल्स का म्हणतो, तर त्या ठिकाणी एखादा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला जातो दुसऱ्या ॲटमकडून. दुसरा एक ॲटम काय केला जातो,
ॲक्सेप्ट केला जातो आणि ॲक्सेप्ट केल्यानंतर काय होतं तर ती दुसरी आता यामध्ये ॲक्सेप्ट कसा केला जातो ते आपण पाहू. गॅलियम आहे, गॅलियमचे त्या ठिकाणी पोकळे, मग हा काय करतो शेजारचा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये ॲक्सेप्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये काय होतं एक काय होतं पोकळे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होतं नॅचरल काय आहे होल्स, याला टेम्परेचर देण्याची गरज नाही किंवा व्होल्टेज देण्याची गरज नाही, याच्यामध्ये काय नॅचरली काय आहेत होल्स आहेत. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त काय मिश्रण करताना ज्यावेळेस मिश्रण करतो त्यावेळेस एकाच काय 10 लाख ॲटम जर का सिलिकॉनचे असतील तर एक ॲटम कशाचा असतो गॅलियमचा असतो. आणि या पद्धतीने हे जे मटेरियल तयार होत आहे सेमीकंडक्टर तयार होत आहे हा प्युअर नाही आहे, याच्यामध्ये गॅलियमचे अणू त्याच्यामध्ये मिसळले आहेत म्हणून त्याला काय म्हटलं आहे इम्प्युअर म्हटलेलं आहे. आणि इम्प्युअर ज्यावेळेस होतं त्यावेळेस कंडक्टिव्हिटी का वाढतं तर याच्यामध्ये काय झालेलं आहे एक होल्स तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस त्याच्यामध्ये एखादं टेम्परेचर मिळतं त्यावेळेस हे इलेक्ट्रॉन फ्री होतो बाहेरच्या ऑर्बिटमध्ये, हा इलेक्ट्रॉन फ्री झालेला कुठे येतो त्या होलमध्ये येतो. म्हणजे याच्यामध्ये जास्तीत जास्त पी टाईपमध्ये पी टाईप जर का सेमीकंडक्टर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त होलची संख्या जास्त असते आणि फ्री इलेक्ट्रॉनची संख्या काय असते कमी असते. जर का मीटर पाहिलं तर त्याच्यामध्ये होल्सला आपण काय पॉझिटिव्ह चार्ज आहे, होल्सला काय पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण तो इलेक्ट्रॉन्स घेतो ग्रहण करतो ॲक्सेप्ट करतो म्हणून त्याला काय म्हटलं आहे पॉझिटिव्ह चार्ज म्हणतो होल्सला. आणि इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह चार्ज आहे ते तर डोनेट करतो म्हणून त्याला काय म्हटलं आहे निगेटिव्ह चार्ज म्हटलं आहे. याच्यामध्ये होल्सची संख्या जास्त असते, पी टाईपमध्ये काय असतं होल्सची संख्या जास्त असते म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज रिकामी जागा जास्त असते. फक्त इलेक्ट्रॉन्स हे जे काही टेम्परेचरमध्ये भौतिक परिस्थितीमुळे जे काही तयार होईल ते इलेक्ट्रॉन्स जे असतात फ्री इलेक्ट्रॉन्स ते कमी असतात. पी टाईपमध्ये पॉझिटिव्ह चार्ज जास्त असल्यामुळं त्याला आपण पी म्हणजे पॉझिटिव्ह, पी म्हणजे काय पॉझिटिव्ह चार्ज आहे कारण की पी होल्सची संख्या जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची क्षमता जास्त असल्यामुळे आपण काय म्हणतो पी टाईप म्हणजे पॉझिटिव्ह पी पॉझिटिव्हचं काय घेतलं आहे पी घेतलं आहे तर काय झालं पी टाईप सेमीकंडक्टर म्हणतो आपण त्याला. म्हणजे आज आपण पी टाईप सेमीकंडक्टर कसं तयार होतं ते आपण पाहिलं आणि धातूमध्ये किंवा मेटलमधून इलेक्ट्रॉन करंट कसा वाहतो ते आपण पाहिलं. पुढच्या लेक्चरमध्ये आपण एन टाईप सेमीकंडक्टर कसं तयार होतं ते पाहूया.